हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. प्रेपोजिशन या टॉपिकवर हे सर्व क्वेश्चन्स असणार आहेत. क्वेश्चन करतानाच मी तुम्हाला रूल्स सांगणार आहे. या टॉपिकमधून प्रत्येक एक्झामला 2 ते 3 क्वेश्चन्स येतात, त्यामुळे हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. ही इज रायटिंग डॅश ए पेन्सिल. ही इज रायटिंग डॅश ए पेन्सिल विथ, बाय, फ्रॉम, इन. तर याचं करेक्ट आन्सर येईल विथ. ऑप्शन ए, विथ. ही इज रायटिंग विथ ए पेन्सिल. एखाद्या निर्जीव साधनापूर्वी विथ हे प्रेपोजिशन येते. एखाद्या निर्जीव साधनापूर्वी विथ हे प्रेपोजिशन येते, म्हणून ही इज रायटिंग विथ ए पेन्सिल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही लिव्ड डॅश दादर डॅश मुंबई. ही लिव्ड डॅश दादर डॅश मुंबई. तर ही लिव्ड ॲट दादर इन मुंबई. ही लिव्ड ॲट दादर इन मुंबई. ॲट अँड इन. तर छोट्या स्थळापूर्वी ॲट अँड मोठ्या स्थळापूर्वी इन हे प्रपोजिशन येते, म्हणून ॲट दादर इन मुंबई. ठीक आहे. छोट्या स्थळापूर्वी ॲट अँड मोठ्या स्थळापूर्वी इन हे प्रपोजिशन येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय गेट अप डॅश 6 o'clock. आय गेट अप डॅश 6 o'clock. ॲट, इन, ऑन, टू. तर आय गेट अप ॲट 6 o'clock. आय गेट अप ॲट 6 o'clock. वेळेपूर्वी ॲट हे प्रेपोजिशन येते. वेळेपूर्वी ॲट हे प्रेपोजिशन येते. ॲट 6 o'clock. ॲटने निश्चित वेळ दर्शवली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय ब्रदर रिझेंबल्स डॅश मी. माय ब्रदर रिझेंबल्स डॅश मी. ॲज, लाईक, ऑफ, नो प्रेपोजिशन. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी, नो प्रेपोजिशन. माय ब्रदर रिझेंबल्स मी. रिझेंबल, ऑर्डर, लव, डिस्कस, अकंपनी, मॅरी, रिक्वेस्ट, अप्रोच, इंटर, रीच या क्रियापदांनंतर प्रेपोजिशन येत नाही. नेहमी लक्षात ठेवायचे. रिझेंबल, रिक्वेस्ट, ऑर्डर, लव, डिस्कस, रीच, इंटर, अप्रोच, मेरी या क्रियापदांनंतर प्रेपोजिशन येत नाही. माय ब्रदर रिझेंबल्स मी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. द ब्रिज वॉज डॅश द रिवर. द ब्रिज वॉज डॅश द रिवर. ऑन, अपॉन, ओव्हर, ॲट. तर याचं करेक्ट आन्सर येईल द ब्रिज वॉज ओव्हर द रिवर. द ब्रिज वॉज ओव्हर द रिवर. तर एखादी वस्तू जर काही अंतर सोडून वर असेल तर ओव्हर वापरतात. एखादी वस्तू जर काही अंतर सोडून वर असेल तर ओव्हर वापरतात. ठीक आहे. सो द ब्रिज वॉज ओव्हर द रिवर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज गुड डॅश इंग्लिश. शी इज गुड डॅश इंग्लिश. इन, इंटू, ॲट, टू. शी इज गुड ॲट इंग्लिश. शी इज गुड ॲट इंग्लिश. ऑप्शन सी, ॲट. तर एखाद्या गोष्टीत चांगला, गुड यासाठी गुड ॲट असे वापरतात. एखाद्या गोष्टीत चांगला किंवा गुड यासाठी गुड ॲट असे वापरतात. तर पुअर, एक्सपर्ट, स्किलफुल नंतर इन हे प्रपोजिशन वापरतात. पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन. ठीक. आणि गुड नंतर ॲट. गुड ॲट. पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन अँड गुड ॲट. ठीक. सो शी इज गुड ॲट इंग्लिश. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज ॲक्युरेट डॅश टायपिंग. शी इज ॲक्युरेट डॅश टायपिंग. ॲट, इंटू, इन, फॉर. तर शी इज ॲक्युरेट इन टायपिंग. ॲक्युरेट इन टायपिंग. तर ॲक्युरेट, एक्सपर्ट, पुअर, स्किलफुल नंतर इन हे प्रपोजिशन येते. ॲक्युरेट, एक्सपर्ट, पुअर, स्किलफुल नंतर इन हे प्रपोजिशन येते. ॲक्युरेट इन, पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. माय फादर वॉज अँग्री डॅश मी. माय फादर वॉज अँग्री डॅश मी. टू, फॉर, विथ, अबाउट. माय फादर वॉज अँग्री विथ मी. ऑप्शन सी, माय फादर वॉज अँग्री विथ मी. एखाद्यावर रागावण्यासाठी अँग्री विथ वापरतात. अँग्री विथ. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ही फेल डॅश द वेल. ही फेल डॅश द वेल. इंटू, टू, ऑफ, आफ्टर.
तर एखाद्या वस्तूची मूवमेंट दर्शवण्यासाठी किंवा वस्तू बाहेरून आत एंट्री करत असेल तेव्हा इंटू हे प्रेपोजिशन वापरतात. जेव्हा एखादी गोष्ट बाहेरून आत एंट्री करत असेल तेव्हा इंटू हे प्रपोजिशन वापरतात किंवा एखाद्या वस्तूची मूवमेंट दाखवण्यासाठी इंटू हे वापरतात. ठीक. सो ही फेल इंटू द वेल. ही फेल इंटू द वेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पुणे इज 250 किलोमीटर अवे डॅश मुंबई. पुणे इज 250 किलोमीटर अवे डॅश मुंबई. टू, फॉर, इन, फ्रॉम. तर पुणे इज 250 किलोमीटर अवे फ्रॉम मुंबई. फ्रॉम मुंबई. तर फ्रॉमचा वापर दोन ठिकाणांमधील जेव्हा डिस्टन्स दाखवतात तेव्हा करतात. फ्रॉमचा वापर दोन ठिकाणांमधील डिस्टन्स दाखवण्यासाठी करतात. पुणे इज 250 किलोमीटर अवे फ्रॉम मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स. शी पार्टेड डॅश हर फ्रेंड्स विथ, टू, फ्रॉम, ॲट. शी पार्टेड विथ हर फ्रेंड्स. शी पार्टेड विथ हर फ्रेंड्स. एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ वापरतात आणि एखाद्या वस्तू किंवा प्रॉपर्टी संपत्तीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम वापरतात. एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होण्यास पार्टेड विथ वापरतात आणि वस्तू प्रॉपर्टीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम वापरतात. तर इथे हर फ्रेंड्स आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होताना पार्टेड विथ वापरतात म्हणून शी पार्टेड विथ हर फ्रेंड्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शी पार्टेड डॅश मनी. शी पार्टेड डॅश मनी विथ, टू, फ्रॉम, ॲट. तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं एखाद्या व्यक्तीपासून वेगळे होताना पार्टेड विथ वापरतात आणि एखाद्या वस्तू किंवा प्रॉपर्टी किंवा संपत्तीपासून वेगळे होताना पार्टेड फ्रॉम. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. शी पार्टेड फ्रॉम मनी. शी पार्टेड फ्रॉम मनी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हेमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश डॅश मराठी. हेमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश डॅश मराठी. टू, इंटू, ॲट, बाय. तर जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी शेजारी येतात तेव्हा टू वापरतात. जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी शेजारी येतात तेव्हा टू वापरतात. सो हेमलेट इज ट्रान्सलेटेड फ्रॉम इंग्लिश टू मराठी. इंग्लिश टू मराठी. ठीक. आणि जर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जर रूपांतर करायचं असेल तर इंटूचा वापर करतात. जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी येतात तेव्हा टू वापरतात आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर फ्रॉम, इन, ऑफ, बाय. माय फ्रेंड डाईड डॅश कॅन्सर. तर जेव्हा एखाद्या आजाराने रोगाने मृत्यू होतो तेव्हा डाईड ऑफ वापरतात. जेव्हा एखाद्या आजाराने किंवा रोगाने मृत्यू होतो तेव्हा डाईड ऑफ वापरतात. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. माय फ्रेंड डाईड ऑफ कॅन्सर. भुकेने मेल्यास डाईड फ्रॉम वापरतात. डाईड फ्रॉम हंगर अँड डाईड ऑफ कॅन्सर. डाईड फ्रॉम हंगर अँड डाईड ऑफ कॅन्सर. भुकेने मेल्यास डाईड फ्रॉम वापरतात आणि आजाराने रोगाने मृत्यू होतो तेव्हा डाईड ऑफ वापरतात. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. वन मस्ट प्रे डॅश गॉड. वन मस्ट प्रे डॅश गॉड इन, टू, फ्रॉम, बिटवीन. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, टू. वन मस्ट प्रे टू गॉड. वन मस्ट प्रे टू गॉड. प्रे नंतर टू हे प्रेपोजिशन येते. हे फिक्स प्रपोजिशन आहे. प्रे टू गॉड. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड डॅश मेनी लँग्वेजेस इन, इंटू, टू, फ्रॉम. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये एका डिस्कस केलं एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा वापर करतात आणि जेव्हा दोन भाषांची नावं शेजारी शेजारी येतात तेव्हा टूचा वापर करतात. तर इथे गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. इंटू. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटूचा यूज करतात. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ही प्रिफर्स टी डॅश कॉफी. ही प्रिफर्स टी डॅश कॉफी इन, फ्रॉम, टू, इंटू. तर ही प्रिफर्स टी टू कॉफी.
ही प्रिफर्स टी टू कॉफी. कंपॅरिझन करताना किंवा तुलना दर्शवताना टूचा यूज करतात. कंपॅरिझन करताना टूचा यूज करतात. सो ही प्रेफर्स टी टू कॉफी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. देर इज ए ब्रिज डॅश द रिवर. देर इज ए ब्रिज डॅश द रिवर ऑन टू अबव ओव्हर. तर एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूपासून वर काही अंतर सोडून असेल तर ओव्हर हे प्रेपोजिशन येते. एखादी वस्तू जर दुसऱ्या वस्तूपासून काही अंतर सोडून वर असेल तर ओव्हर हे प्रेपोजिशन येते. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. देर इज अ ब्रिज ओव्हर द रिवर. देर इज अ ब्रिज ओव्हर द रिवर. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव बीन इल डॅश लास्ट मंथ. आय हॅव बीन इल डॅश लास्ट मंथ फॉर फ्रॉम ड्युरिंग सिन्स. तर आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ. आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ. एखादी घटना स्टार्ट झाल्याची वेळ दिलेली असेल म्हणजेच घटनेचे पहिले टोक दिलेले असेल तेव्हा सिन्स हे प्रपोजिशन येते. तर घटनेची दोन्ही टोके दिलेली असतात तेव्हा फ्रॉम वापरतात. एखादी घटनेचं जर एक पहिलं टोक दिलेलं असेल तेव्हा सिन्सचा यूज करतात आणि दोन्ही टोके दिलेली असतील तर फ्रॉम वापरतात. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ. घटनेचं पहिलं टोक दिलेलं आहे त्यामुळे सिन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. यू शॅल रिफ्रेन डॅश टेलिंग लाईज. यू शॅल रिफ्रेन डॅश टेलिंग लाईज विथ टू फॉर फ्रॉम. यू शॅल रिफ्रेन डॅश टेलिंग लाईज. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी फ्रॉम. यू शॅल रिफ्रेन फ्रॉम टेलिंग लाईज. एखाद्या गोष्टीपासून वेगळे होणे, एखाद्या सवयीपासून वेगळे होणे यासाठी फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरतात. एखाद्या गोष्टीपासून वेगळे होताना आणि एखाद्या सवयीपासून वेगळे होणे यासाठी फ्रॉम हे प्रेपोजिशन येते. सो यू शॅल रिफ्रेन फ्रॉम टेलिंग लाईज. ओके. ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक यू.